नमस्कार शेतकरी मित्रांनो, अत्यंत तातडीचा मेसेज आहे मित्रांनो। पुढील 2 ते 3 तासामध्ये आज राज्यात पुढील काही तासांमध्येच आपल्याला हवामानामध्ये खूप मोठा बदल पाहायला मिळणार आहे। या ठिकाणी काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाचे ढगफुटी सदृश्य पाऊस होणार आहे। तेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राइबच करत नाही तर आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करा व व्हिडिओला लाईक देखील करा। तर या ठिकाणी जसं की स्क्रीनवरती बघू शकता, पुढील काही तासात या जिल्ह्यामध्ये सातारा, वडूज, विटा, कराड, जत, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये आपल्याला ढगफुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळतोय। या ठिकाणी रेड अलर्ट देखील पाहायला मिळत आहे मित्रांनो। सोलापूर, पंढरपूर या भागामध्ये देखील आपल्याला ढगफुटी सदृश्य पाऊस वादळी वाऱ्यासह पाहायला मिळतंय। तर या ठिकाणी जसं की स्क्रीनवरती बघू शकता, सावंतवाडीच्या परिसरामध्ये तर रेड अलर्ट पाहायला मिळतोय। या ठिकाणी मुसळधार वादळी वाऱ्यासह भयंकर ढगफुटी पाऊस होणार आहे, ते पूर्णतः रेड अलर्ट देखील आपल्याला पाहायला मिळतंय मित्रांनो। तसेच रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्याला आज मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे। तसेच कोल्हापूर, कराड या ठिकाणी देखील आपल्याला चिपळूण, वडूज, विटा, सांगली या भागामध्ये देखील आपल्याला वादळी वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पुढील काही तासामध्ये पाहायला मिळतोय आपल्याला। तसेच या ठिकाणी पुणे, जेजुरी, खेड, दौंड या भागामध्ये देखील वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे। तसेच मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यात देखील पावसाची शक्यता, लातूर, अहमदपूर या भागामध्ये देखील आपल्याला काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पुढील काही तासामध्ये पाहायला मिळतोय। तर या ठिकाणी विदर्भामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्येच काही प्रमाणात आपल्याला हलक्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर, जळगाव तसेच नंदुरबार या भागामध्ये हवामान ढगाळ आहे परंतु या ठिकाणी पावसाची शक्यता नाही। तर मित्रांनो, मराठवाड्यामध्ये देखील नांदेड, लातूर या ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तर मराठवाड्यातील उर्वरित जिल्ह्यामध्ये हवामान हे ढगाळ पाहायला मिळते। एकंदरीत जर संपूर्ण विचार केला तर पुढील काही तासामध्ये आपल्याला मध्यरात्रीतून या ठिकाणी सांगली, सातारा, कोल्हापूर या 3 जिल्ह्यामध्ये आपल्याला रेड अलर्ट पाहायला मिळतोय। या ठिकाणी वादळी वाऱ्यासह भयंकर ढगफुटी सदृश्य पाऊस हा पाहायला मिळतोय। तर रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या भागामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा रेड अलर्टमध्ये पाऊस पाहायला मिळतोय। सावंतवाडीमध्ये तर भयंकर मुसळधार ढगफुटी सदृश्य पाऊस होणार आहे, त्यामुळे सर्व नागरिकांनी सतर्क राहण्याचं गरजेचं आहे। तर या ठिकाणी हवामानामध्ये अचानक बदल होत असला आपण लगेचच व्हिडिओ घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब लगेच करा, लाईक देखील करा। धन्यवाद।